पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे पंढरपूरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळावा हा पार पडतोय। छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय। आज शहरामध्ये मध्यवर्ती असणाऱ्या टिळक स्मारक पटांगण इथं दुपारी 4 वाजता ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे। यासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मंत्री छगन भुजबळ हे रात्रीच पंढरपूरमध्ये दाखल झालेत। आज सकाळी ते विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने आपल्या कामाची सुरुवात करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी तोंडसूक घेऊ नये, अन्यथा चपलेना स्वागत करू असा इशारा मराठी क्रांती मोर्चेचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिलाय। याच पार्श्वभूमीवर मेळाव्यासाठी आता मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। आजच्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणी यांनी। ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज पंढरपूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। दुपारी 4 वाजता पंढरपूर येथील या टिळक स्मारक मैदानावरती भव्य प्रमाणामध्ये ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक ओबीसीचे नेते या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। प्रकाश शेंडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, अशा अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत। आता मी पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावरती आहे, ज्या ठिकाणी हा ओबीसीचा मेळावा या ठिकाणी होणार आहे। या ओबीसीच्या मेळाव्यासाठी रात्रीच मंत्री छगन भुजबळ पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। ते 8 वाजता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आपल्या खरं तर कामाला सुरुवात करणार आहेत। आज दिवसभर मेळाव्याच्या निमित्ताने छगन भुजबळ पंढरपुरात असणार आहेत। ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहेत। 2 दिवसापूर्वीच पंढरपूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी छगन भुजबळांना एक इशारा दिला होता की मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काही अपशब्द वापरू नका, खालच्या भाषेत टीका करू नका, अन्यथा आम्हाला त्याच पद्धतीने तुमचं पंढरपुरात स्वागत करावं लागेल।